आणि थेट जाऊयात विधान परिषदेमध्ये। या लाडक्या बहीण योजनेच्या बाबतीमध्ये जे काही दररोज महाराष्ट्रात आम्ही ऐकत असतो त्या संदर्भातला खुलासा व्हावा म्हणून ही लक्षवेधी मांडलेली आहे। या लक्षवेधीच्या माध्यमातून खरं म्हणजे ही लक्षवेधी ज्या लाडक्या बहिणींची मतं घेऊन हे सरकार सत्तेत आलं त्या लाडक्या बहिणींना खरोखर या योजनेचा लाभ मिळणार आहे का, त्याच्यातल्या किती बहिणी अपात्र होणार आहेत, अपात्रतेचे निकष जर आता लागवायचे असतील तर हे योजना लागू करताना किंवा ते पहिले जे 2 हप्ते 4 हप्ते जे दिले ते हप्ते देताना लावले गेले नाहीत, या सगळ्यांची कारण मीमांसा करणारी ही लक्षवेधी आहे। आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की या लक्षवेधीसाठी किंवा या योजनेसाठी सरकारने केलेली तरतूद ही एकूण पात्र सगळ्या ज्या बहिणी आहेत यांचा जो काही खर्च आहे तो आपण केला आणि ते केल्याच्या नंतर आपण अपात्र करायला सुरुवात केलेली आहे। आता हा जो आकडा आलेला आहे की जवळजवळ 2.3 लाख महिला या दोन योजनांचा लाभ घेत आहेत। आपण ज्या वेळेला एखादी योजना करतोय आणि त्यांना डीबीटी वरती देतोय, आता ज्या वेळेला डीबीटी वरती देतोय ते एका क्लिक वरती कळतो नाव टाकलं की ही महिला कुठली कुठली योजना घेते म्हणून, दुसरा लाभ घेताच येत नाही। मग त्यांना कशाच्या आधारावरती तुम्ही हे पैसे दिले? म्हणजे थोडक्यात आपण जे आता दुसरा एक आहे 6.5 लाख लाभार्थी नमो शेतकरी तसा मुख्यमंत्री लाडकी या दोन्ही योजनांचा लाभ घेत आहेत। मग हे अशा प्रकारे 2-2 योजनांचा लाभ घेणाऱ्या ज्या काही महिला असतील यांनी सरकारची फसवणूक केली आहे। या फसवणुकीच्या बाबतीत सरकार या 2-2 योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांवरती काही कारवाई करणार आहे का, आणि ती कशाच्या आधारावरती करणार? आणि ज्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे 2 योजना घेणाऱ्या महिलांना म्हणजे 2 योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना पैसे दिले म्हणजे सरकारच्या पैशाचा अपव्यय केलेला आहे, अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई करणार का? आणि तिसरा प्रश्न, आपण जी घोषणा केलेली आहे की 2100 रुपये आम्ही पुढच्या अधिवेशनापासून म्हणजे या मार्चच्या अधिवेशनापासून म्हणजे पुढच्या बजेटपासून आम्ही देऊ, मुख्यमंत्र्यांनीच केलेली आहे। संजय राऊतांनी नाही मुख्यमंत्र्यांची घोषणा आहे की 2100 रुपये आम्ही अर्थसंकल्पाच्या वेळेला देऊ। तुमच्या जाहीर अहो हा आम्ही 3000 सांगितले होते, मग किमान 2100 जे तुम्ही मान्य केले आहेत ते येणाऱ्या अर्थसंकल्पापासून आपण देणार आहात का? माझे साधे प्रश्न आहेत। सभापती महोदय, सन्मान्य सदस्य महोदयांनी या ठिकाणी विचारल्याप्रमाणे खरं तर एक महायुतीच्या सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणून आपण ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना घोषित केली आणि घोषित केल्यापासूनच साधारणपणे विरोधकांची टीका असेल ही त्याच्यावर होत राहिली, पण महिलांनी आणि लाडक्या बहिणींनी या योजनेला अतिशय उद्दंड असा प्रतिसाद दिला। आम्ही ज्या वेळेला जुलै महिन्यामध्ये याचं रजिस्ट्रेशन सुरू केलं त्यावेळेसपासून आत्तापर्यंत जवळपास 2,63,00,000 इतके अर्ज हे या ठिकाणी आपल्याला विभागाकडे प्राप्त झाले। वेगवेगळ्या स्तरावर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं आणि आपल्या माध्यमातून सभापती महोदय मी सन्मान्य सदस्य महोदयांनी या ठिकाणी माहिती देऊ इच्छिते की साधारणपणे स्क्रुटिनीची जी प्रक्रिया ही ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही सुरू केली, कारण 1 जुलैपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरुवात झाली आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही स्क्रुटिनीची सुरुवात त्या ठिकाणी करत असताना संजय गांधी निराधार योजनेचा जो डेटा आहे जो आमच्या विभागाला त्या ठिकाणी संबंधित विभागाकडून प्राप्त झाला त्यानुसार 25 ऑगस्ट रोजी आम्हाला जवळपास 1,97,000 सुमारे इतक्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभ घेत असणाऱ्या भगिनींचा त्या ठिकाणी डेटा प्राप्त झाला। ही प्रक्रिया जी आहे ही साधारणपणे रजिस्ट्रेशनची सुरू असल्यामुळे त्या टप्प्यात जसे जसे अर्ज होत गेले तशा पद्धतीने संजय गांधी निराधार योजनेचे किंवा इतर जे काही योजना आहेत
याचा जो डेटा आहे तो त्या ठिकाणी प्राप्त होत गेला. जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जितके अर्ज प्राप्त झाले त्यानुसार साधारणपणे हे 1,96,000 का 1,97,000 इतका डेटा प्राप्त झाला. तो त्याच वेळेला स्क्रुटिनी मधून आम्ही बाद केला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये जे रजिस्ट्रेशन झालं त्याच्यामध्ये साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा जवळपास 2,54,000 इतका साधारणपणे संजय गांधी निराधार योजनेचा आम्हाला डेटा प्राप्त झाला. त्याच वेळेला तत्कालीन तशी आम्ही त्या पद्धतीनं कारवाई करत गेलो. मधल्या कालावधीमध्ये नोव्हेंबर असेल, ऑक्टोबर असेल, नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल, या कालावधीमध्ये आचारसंहिता होती आणि त्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ही संपूर्णपणाने त्या ठिकाणी बंद होती. या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक जी स्कीम असते ही स्टँड अलोन स्कीम असते आणि त्यामुळे त्याचा जो डेटा आहे तो आम्ही इतर विभागाकडून मागत असतो. त्याचा डेटा काही आम्ही ऍक्सेस परस्पर करत नसतो. ही कुठलीही योजना आपण संजय गांधी निराधार घेतलीत किंवा अन्न व नागरी पुरवठ्याची असणारी जी काही आनंदाचा शिधा असेल किंवा इतर जे योजना असतील ह्या सुद्धा इतर विभागाकडून त्याचा जो डेटा आहे हा प्राप्त करून घेत असतात. आपण त्याच्या डेटाचा ऍक्सेस काही परस्पर कुठलाही विभाग एकमेकाच्या डेटाचा ऍक्सेस काही करत नसतं. त्यामुळे जसा जसा डेटा प्राप्त होत गेला त्या पद्धतीनं या ठिकाणी आपण जी संबंधित आहे ती कारवाई करत गेलो. मला आपल्या सभापती महोदय आपल्या माध्यमातून सभागृहातील सदस्यांना सुद्धा या संदर्भातली माहिती द्यायची आहे की लाडक्या बहिणीचा जो GR आपण जुलै महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जो काही शासन निर्णय आपण निर्गमित केला त्यात एकाही निकषामध्ये आम्ही आत्ताही निवडणूक झाल्यानंतरही बदल केलेले नाहीत. एकही निकषामध्ये आपण बदल केलेले नाहीत. या निकषाला अनुसरूनच आपण जी काही आहे ती प्रक्रिया आणि कारवाई ही करत गेलेलो आहोत. या व्यतिरिक्त जे काही जिल्हा स्तरावरून स्थानिक प्रशासनावरून जशा जशा तक्रारी प्राप्त होत गेल्या त्या तक्रारींच्या बद्दलची जी काही कारवाई आहे ती योग्य पद्धतीने आपण करण्यात आली. आपल्याला RTO विभागाकडून परिवहन विभाग जो आहे यांच्याकडून सुद्धा आपल्याला त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो सुद्धा आपल्याला जसा जसा प्राप्त होत गेला त्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये लाभार्थ्यांची जी संख्या आहे ज्या पात्र ठरतात त्यानुसार करत गेलो. मला आपल्याला सभागृहातील सदस्यांना आपल्या माध्यमातून सभापती महोदय आणखीन एक माहिती द्यायची आहे. ज्या वेळेला जुलै महिन्यामध्ये या योजनेचं रजिस्ट्रेशन सुरू झालं त्यावेळेला सुमारे 50 लक्ष महिला अशा होत्या ज्यांचं अकाउंट आधार सीडेड नव्हतं, बँकचं अकाउंट, आणि कुठलंही योजनेचा लाभ देत असताना आधार सीडिंग ही याही योजनेच्या आपल्या निकषामध्ये आपण त्या ठिकाणी ठेवलेली होती. आणि ज्या वेळेला आपण ही योजना घोषित केली त्यावेळेला जवळपास 50 लक्ष महिलांचे अकाउंट आधार सीडिंग करून घेण्याचं प्रक्रिया सुद्धा ही आपल्याला करून घ्यायची होती. त्यामुळे जसे जसे अकाउंट्स आधार सीडेड होत जातात तशा पद्धतीनं या पात्र महिलांना त्यांच्या खात्यामध्ये हा लाभ जो आहे हा वितरित केला जातो आणि त्यानुसार ही संपूर्ण प्रक्रिया ही सुरू आहे. जशी जशी आम्हाला संबंधित विभागाकडून माहिती येते त्यानुसार आपण करत जातो. दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट ही जी योजना आहे ही 21 ते 65 या वयोगटातील महिलांना आहे. म्हणजे दर महिन्याला जसं 65 वयोगट उलटून ज्या महिला त्या ठिकाणी तो वयोगट पार करतील त्या योजनेच्या निकषातून बाहेर पडणार आहेत. त्याच्यामुळे ती संख्या सुद्धा ही दर महिन्याला अपडेट होत जाणार आहे आणि त्यानुसार जी लाभार्थ्यांची संख्या आहे याच्यामध्ये बदल होणार आहे. दरवेळेला सुमारे नाही म्हटलं तरी आता 1,20,000 इतक्या ज्या महिला आहेत ह्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत. त्यामुळे त्या ह्या योजनेमध्ये आता पात्र ठरत नाहीयेत. काही अशा स्त्रिया सुद्धा आहेत जे विवाह होऊन इतर राज्यामध्ये त्या ठिकाणी जात असतात, स्थलांतरित होत असतात. त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ही ऑनगोईंग आहे आणि मला आपल्या सभापती महोदय माध्यमातून सन्मान्य सर्व सदस्यांनी या ठिकाणी सांगायचंय की आज जवळपास 2.5 कोटी इतक्या महिलांपर्यंत या योजनेचा लाभ आपण पोचवत असताना दरवेळेला त्या महिलांना आपण अशा पद्धतीनं त्यांच्या खात्यावर ज्या वेळेला हा निधी आम्ही सन्मान निधी जमा करत असतो त्यावेळेला महायुतीच्या सरकारचं त्या योजनेचं या संबंध माता भगिनी लाडक्या बहिणी अभिनंदनच करत असतात. त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला हा सकारात्मक बदल हा त्यांना जाणवत गेला आणि त्याचे पडसाद कुठे ना कुठे तरी आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकीच्या कालावधीमध्ये पाहायला मिळाले असतील. 2100च्या संदर्भातलं आपण त्या निमित्ताने उल्लेख केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही.
राज्याची संबंध एखादी योजना ज्या वेळेला आपण जाहीर करत असतो त्यावेळेला ती योजना जाहीर करत असताना इतर 100% देणार ना. जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो. या अर्थसंकल्पामध्ये 2100 करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही. 5 वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला शासन असेल, मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल, निर्णय करेल, त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात येईल. बंडी पाटील महोदयांनी अत्यंत विस्तारानं उत्तर दिलेलं आहे, परंतु आज महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींच्या पुढे एक प्रश्न निर्माण झालाय की ज्यावेळी ही योजना चालू केली त्यावेळी सभापतीमध्ये 10 GR काढलेत. राज्य शासनानं 10 GR काढले. म्हणजे योजना चालू करताना राजकीय हेतू ठेवून चालू केले हे आता सर्वश्रुत सत्य आहे, ते सगळ्यांना माहित आहे. कारण की जर एखादी गोष्ट ज्यावेळी शासनातून होते ते तुमच्याकडे देतो गिरीशजी. नाही म्हणजे विचारपूर्वक योजना करताना विचारपूर्वक कुठला या ठिकाणी निर्णय झाला नाही, फक्त राजकीय हेतू ठेवून या ठिकाणी निर्णय घेण्यात आला. लोकसभेत जो फटका बसला, आशिषजी, लोकसभेत जो फटका बसला त्याचा उतारा म्हणून योजना काढली, बहिणींच्यावर प्रेम म्हणून योजना काढली नव्हती, हे सिद्ध झालेलं आहे. हे जे निकष जे काय आज मंत्री महोदय सांगतात ते निकष पहिल्यापासून होते. त्या निकषाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्यावर होती. मग ज्यांना अपात्र आज करताय त्यांची फसवणूक का करताय? ज्यांना तुम्ही आज अपात्र करताय त्यांची फसवणूक का करताय? जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षखाली कमिटी होती, तुम्ही GR काढला, एक अशासकीय सदस्याचा अध्यक्ष तुम्ही केला, कायद्याने त्याला अधिकार दिले हे मान्यता देण्यासाठी. खाली तुम्ही लिहिलं स्थानिक ग्रामसेवक, स्थानिक अधिकाऱ्यांचा सर्ट घ्या. मग याची पडताळणी झाली होती का नव्हती? झाली असेल तर मग आमचं म्हणणं आहे त्यांना अपात्र करू नका. त्यावेळी तुम्ही पात्र केलं सा, त्यावेळी तुम्हाला लाडकी बहीण वाटली, आता सावत्र झाली का निकाल लागल्यावर? आता सावत्र झाली का तुम्हाला निकाल लागल्यावर? त्यावेळी तुम्हाला लाडकी बहीण लागली, लाडकी बहीण दिसली, तुम्ही पुढच्या 2 महिन्याचं अनुदान या ठिकाणी दिलं. या राज्यामध्ये मतासाठी, या राज्यामध्ये अशी एकही योजना नाही गिरीश महाजनजी की पुढच्या महिन्याचे पैसे आम्ही आधी देतोय, अशी या राज्यात कुठली योजना नाही आहे. तुम्ही एक योजना सांगा, तुम्ही एक गतिमान असू दे, पुढच्या 6 महिन्याचे द्या, तुमच्या ताकद आहे ना. आमचं जाहीर आव्हान आहे, एवढी बहीण लाडकी वाटत असेल तर 2025 वर्षाचं अनुदान तुम्ही त्यांना द्या. या 1 वर्षाचं अनुदान या ठिकाणी द्या. भाऊबीजेला तुम्हाला लाडकी बहीण या ठिकाणी आठवली, 2 महिन्याचं अनुदान तुम्ही दिलं. ताबडतोब निकाल लागल्यावर हे अनुदान थांबवायचं काम या ठिकाणी केलं. 2100 रुपयाची तारीख या ठिकाणी सभापती महोदय सांगितली जात नाही. आमचा स्पेसिफिक मुद्दा आहे. ज्यांना तुम्ही अपात्र केलं, जिल्हाधिकाऱ्यांच्या कमिटीनं हे पात्र केलेले हे सगळे आहेत, त्यांना परत पात्र या ठिकाणी करणार आहात का? निकषात बदल करून या ठिकाणी तुम्ही भूमिका घेणार आहात का? डाटा तुमच्याकडे उपलब्ध होता, KYC झालेला डाटा तुमच्याकडे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा आहे, त्याचा उपयोग तुम्ही त्या ठिकाणी का केला नाहीत? आणि त्यावेळी लाडकी असणारी बहीण आता का सावत्र वाटायला लागल्या असा प्रश्न. आणि पुढच्या वर्षभराचे गिरीश महाजनजी म्हणले तसं वर्षभराचे 1500 किंवा 2100 रुपये ऍडव्हान्स दिले तर तुमचा जाहीर कोल्हापूरमध्ये मी सत्कार करतो. सभापती महोदय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही जाहीर केल्यापासूनच कुठं ना कुठंतरी विरोधकांकडून त्याच्यावर टीका होत होती. मंत्री महोदय, महाजन साहेब खाली बसा. महाजन साहेब, अहो महाजन साहेब, त्यांना तसे निर्देश देतो मी, तुम्ही आपण खाली बसा. मंत्री महोदय, ही योजना जी आहे ती लाडक्या बहिणींची सर्वात आवडती आणि लाडकी योजना ठरली आणि म्हणून कुठं ना कुठं तरी आणि त्यामुळे ज्या वेळेला अशा पद्धतीची योजना घोषित होते त्यावेळेला जवळपास 2.5 कोटीपेक्षा जास्ती महिला या आपण लाभार्थी म्हणून या योजनेसाठी येतील, हे रजिस्ट्रेशन होईल,
ही साधारणपणे सुमारे ही विभागाकडे त्या ठिकाणी प्राप्त होती. सन्मान्य सदस्य महोदयांनी सदस्य महोदयांना मी आपल्या माध्यमातून सभापती महोदय सांगू इच्छिते, ऑगस्ट महिन्यामध्ये पहिला लाभ ज्या वेळेला आम्ही वितरित केला त्यावेळेला 1,59,00,000 महिलांना आम्ही तो लाभ वितरित केला. सप्टेंबर महिन्यामध्ये जसं जसं रजिस्ट्रेशन वाढत गेलं तसं जवळपास 2,20,00,000 पेक्षा अधिक महिलांना वितरित केला. ऑक्टोबर महिन्यामध्ये 2,33,00,000 इतक्या महिलांना आपण लाभ वितरित केला आणि नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये 2,45,00,000 महिलांना आपण लाभ वितरित केला. म्हणजे आपण कुठेही संख्या ही त्या ठिकाणी कमी केलेली नाही आणि फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ आपण 8 मार्च रोजी ज्या वेळेला वितरित करणार आहोत त्यावेळेला 2,52,00,000 महिलांना आम्ही या ठिकाणी या योजनेचा लाभ जो आहे तो डीबीटीच्या माध्यमातून पोहोचवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे कुठेही आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी इथे त्यांच्यासोबत दुजाभाव किंवा निवडणुकीच्या आधी एक धोरण आणि निवडणुकीच्या नंतर दुसरं अशा पद्धतीचा कुठेही आम्ही दुजाभाव त्या ठिकाणी करत नाही आहोत. खरं तर वास्तविक पाहता महिलांसाठी पहिल्यांदाच त्यांना आर्थिकरित्या सक्षम करणारी ही योजना महायुतीच्या सरकारने आणली आणि कुठे ना कुठेतरी महिलांच्या आयुष्यामध्ये तो आनंद त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला. या योजनेची भीती ही विरोधकांनी त्या ठिकाणी घेतली म्हणून जाहीरनाम्यामध्ये 3,000 आम्ही त्यांना देऊ अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी घोषित सुद्धा केलेलं होतं. जाहीरनामा आम्ही त्या ठिकाणी 1,500चा लाभ हा ठिकाणी उपलब्ध करून देत असताना राज्यावर किती आर्थिक संकट आले अशी टीका करणारे विरोधक त्यावेळेला 3,000 हे कुठून आणणार होते याचं स्पष्टीकरण मात्र त्यांच्याकडे नव्हतं. त्यामुळे 1,500ची ही जी योजना आणलेली आहे ती यशस्वीरित्या आम्ही लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. या उलट महायुतीच्या सरकारने महिलांना आर्थिक साक्षर करण्याच्या दृष्टिकोनातून फायनान्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून ही अधिकाधिक प्रभावीपणे राबवण्याचा पुढच्याही कालावधीमध्ये जो योग्य तो निर्णय आहे तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे. माननीय सभापती महोदय, माननीय सभापती महोदय, त्यांचं झालं बोला, तुमच्या ह्याच्यात बोला. राज्याचे काय हरकत काय? माननीय काय आहे? सभापती महोदय, उत्तराला हरकत घेतली ताई. माझं उत्तराला हरकत होऊन द्या. मी उत्तराला हरकत घेतलेली आहे. आपली उत्तराला हरकत काय आहे? मी उत्तराला सांगतो. एकच माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिल्याच्या नंतर त्यात हरकत घेण्याचा प्रश्न आहे, परंतु तुमच्या हरकत काय हे कळली तरच आपल्याला ते रेकॉर्ड घेता येईल. सभापती महोदय, मंत्री महोदयाने आकडेवारी जाहीर केली. या महिन्यात इतके, या महिन्यात इतके, या महिन्यात इतके. माझा असा प्रश्न होता, तुम्ही आकडेवारी वाढती दाखवताय, मग तुम्ही त्या ठिकाणी कमी कशी काय केलेली आहे? कारवाई करताना इतके 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 50 लाख आता कमी होणार, 2 कोटी कमी होणार, हे जे दाखवताय, मग तुमच्या उत्तरात आणि ह्या उत्तरामध्ये फरक आहे का? मंत्री महोदयांनी उत्तर बरोबर दिलेलं नाही, आहे. मला बोलू द्या ना. वयाचं 65 वर्षापेक्षा जास्त होईल. हरकतीचा मुद्दा सांगा. एक मिनिट. मंत्री महोदयाने, हा भावनेचा विषय आहे. आमच्या लाडक्या बहिणी ज्या वेळा उत्तर देत आहेत तेव्हा त्यांनी बहिणीसारखंच बोलावं. माझं असं म्हणणं आहे. माझं मत आहे श्रीकांत शिंदे साहेब, आपण जे बोलताय त्याच्यात हरकत कुठे दिसत नाही. चित्राताई बोला आपण. ऐकायची तयारी ठेवा. तुम्ही चित्राताई बोला आपण. माननीय सभापती महोदय, चित्राताई वाघ आपल्याला परमिशन दिली, आपण बोला. देवेंद्रजींच्या सरकारमध्ये महाजन साहेब आपण मंत्री महोदय खाली बसा. महायुतीच्या सरकारमध्ये अतिशय महत्वाचा असा संरक्षण बसा. माननीय सभापती महोदय, महायुती सरकारची ही अतिशय महत्वपूर्ण अशी योजना होती. गेले कित्येक वर्ष महिला सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाच्या फक्त बाता झाल्या. बाता झाल्या, परंतु खऱ्या अर्थाने महिलांच्या हातामध्ये
महिलांच्या हातामध्ये पैसे देण्याचं काम, त्यांना आर्थिक सक्षम करायचं काम हे देवेंद्रजींच्या सरकारने, महायुतीच्या सरकारने केलंय. त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते. ज्यांनी ज्यांनी आता या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले, मला त्यांनाही सांगायचं आहे, मला हेही सांगायचं आहे की जे प्रश्न विचारा. हो, प्रश्न विचारते. महिलांना आर्थिक सक्षम करण्यामध्ये शिंदे साहेबांनी, तत्कालीन मुख्यमंत्री असलेले, त्यांनी जो हा निर्णय घेतला तो महिलांच्या फायद्याचा होता. आज संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी महिला छोटे मोठे उद्योग करून स्वतःच्या पायावरती उभ्या राहतात. ही योजना आल्यापासनं विरोधकांच्या डोळ्यात खुपत होती. ज्यांनी आता इथे आपली मतं मांडली त्यांची माणसं कोर्टात गेली होती की ही योजना बंद करा. पण पुन्हा एकदा मी सरकारचं अभिनंदन करीन की त्यांनी, आमच्या तिन्ही भावांनी मिळून पूर्णपणे लाडक्या बहिणींसाठी ते लढले आणि आज ती योजना चालू आहे. मला सन्माननीय महिला बाल विकास मंत्र्यांना यामध्ये एक निवेदन करायचं, एक प्रश्न आहे माझा की यामध्ये लाडक्या बहिणींना लाभ मिळत असताना काही बंधूंनी, काही भावांनी महिलांच्या नावाने अर्ज भरले, खोटे पैसे लाटले, त्यांची नावं किंवा हे आकडा किती आहे या आकड्याची माहिती कृपया महिला बाल विकास मंत्री आहेत त्यांनी त्या ठिकाणी सांगावी. याच्या पुढेही माझा पुढचा उपप्रश्न आहे की ही छाननी पुढे चालू राहणार आहे का, आणि त्यामध्ये सुद्धा असे किती बोगस प्रकरणं आलेली आहेत त्याची सुद्धा माहिती ही सभागृहाला द्यावी आणि त्याच्यावरती कठोर कारवाई करावी, हा माझा प्रश्न आहे. धन्यवाद. मंत्री महोदय तटकरे ताई, हा प्रश्न सगळ्यांचे प्रश्न सभापती झाले महोदय, उत्तर द्या. जुलै महिन्यापासून जेव्हापासून रजिस्ट्रेशन सुरू केलं, ऑगस्ट महिन्यापासून आम्ही त्याची छाननी सुरुवात केली. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासून ज्या ज्या वेळेला स्थानिक प्रशासन असेल किंवा विभागाला जे जे काही अशा पद्धतीचे योजनेचा दुरुपयोग आणि वेगवेगळ्या अकाउंट्समधून, त्या ठिकाणी फेक अकाउंट्समधून फ्रॉड करून जे काही रजिस्ट्रेशन आहे तर त्या संदर्भातले काही तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्यानुसार त्या वेळेला त्या संदर्भातली चौकशी आणि योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे. पण त्या संदर्भातली एक्झॅक्ट आकडेवारी मी निश्चितपणाने सभापती महोदय आपल्या परवानगीने पटलावर सन्मान्य सदस्य महोदयांच्या माहितीसाठी ठेवण्यात येईल. आपलं मी आभार व्यक्त करतो. खरं म्हणतं तर आदितीताई, आपण उत्तर देताना ज्या पद्धतीने उत्तर दिलंय, तुमच्या मनात असेल का मला माहित नाही, पण मनावर दडपण ठेवून तुम्ही शिंदे साहेब प्रश्न विचारा. 22 मिनिटं झालं लक्षवेधी सुरू आहे. या सरकारच्या धोरणावर आणि मध्यंतर पण होणार आहे. निवडणुकीच्या अगोदर या असलेल्या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांनी लाडक्या बहिणीची अगदी राखी बांधून घेतली. माझी प्रश्न साधा आहे, त्यावेळेला तुम्ही सांगितलं होतं की सर्वांना सरसकट जेवढे लोक अर्ज करतील, जेवढ्या महिला भगिनी, त्या सगळ्यांना त्या ठिकाणी लाभ मिळेल म्हणून. आणि मी माझ्याकडे कॉपी आहेत, मी वर्तमानपत्राच्या कॉपी आहेत, वाटतं तुम्हाला मी बोलायला दिलं नाही. प्रश्न विचारा शिंदे साहेब. सभापती महोदय, सरसकट सगळ्यांना आम्ही लाभ देऊ असं जाहीर केलं. त्यावेळेला सगळ्यांना, सगळे हे म्हणतात त्याप्रमाणे जी.आर. काढला, 100% जी.आर. काढला. 10 जुलै 10 जानेवारी पासून जी.आर. काढले. त्यामध्ये निकष नियम सगळे ठरवले. काही आमदारांना त्या ठिकाणी अध्यक्ष पण केलं समितीचं. मग तो निकष ठरवून जी नावं आली त्या नावामध्ये जे लाभार्थी झाले त्या सगळ्यांना निवडणुकीच्या अगोदर सरसकट दिलं. त्यावेळेला सांगितलं कोणाची नावं रद्द करू नका, आपल्याला निवडणूक जिंकायचं. माझा गंभीर आरोप आहे. आणि निवडणूक झाल्यानंतर तुम्ही निकषाची फाईल काढली. माझा उलटा प्रश्न असा आहे, तुम्ही आता निकष काढता, जो अगोदर तुम्ही योजना जाहीर केल्या केल्या तुम्ही जी.आर. काढला होता, मग त्यावेळेचा ज्याचा मध्ये बंटी पाटलांनी सांगितलं, ज्या वेळेला असलेल्या अधिकाऱ्यांनी तो जी.आर. तो निकष बघितला नव्हता का? मग ती यादी तुम्ही अप्रूव्ह केली, तुम्ही पैसे वाटले, सरकारच्या तिजोरीतले पैसे लाभार्थी नसलेल्या बहिणींचे तुम्ही जर वाटले असाल तर सरकार
आणि तिथले अधिकारी दोषी आहेत. त्या बहिणीचा काय दोष आहे? त्यांना मी जाहीर केल्यामुळे त्यांनी फॉर्म भरले आणि नंतर तुम्ही त्या बहिणींना धमकी देता तर तुमच्यावर आम्ही त्या ठिकाणी कारवाई करू. घाबरून काही महिला भगिनी गेल्या आणि चांगलं आमचं याच्यातून लाभार्थी म्हणून नाव करा. माझा आरोप असा आहे, सरकारच्या तिजोरीवर सरकारच्या लोकांनी टाकलेला दरोडा आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे की ज्या अधिकाऱ्यांनी चूक केली असेल, तो लाडक्या बहिणीची नाही, त्या अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का? ज्यांनी आधी त्या असलेल्या GR डावलून सुद्धा पात्र केली असेल त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का? आणि हे करण्यासाठी सरकारच्या कोणी मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारमधल्या कोणी सांगितलं असेल त्याची तुम्ही चौकशी करणार आहात का? आणि जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची नावं आपण त्या ठिकाणी पहिलं उत्तर दिलं होतं, आम्ही पैसे वसूल करू. आता सांगता आम्ही पैसे घेणार नाही. मग तुम्ही त्या लोकांचे पैसे घेणार नसणार तर तुम्ही अपात्र ठरवलेल्यांना पात्र ठरवताय का? अपात्र ठरवल्यांचे मागचे पैसे घेणार नसतात तर हे सरकार म्हणून मंत्री पैसे भरणार आहात का? आणि तसं जर असेल तर 2100 रुपये तुम्ही जाहीर केले ते कधीपासून करणार आणि अधिकाऱ्यांकडून तुम्ही वसूल करणार का? सभापती महोदय, मला आपल्या माध्यमातून सन्माननीय सदस्य महोदयांना या ठिकाणी या संदर्भातली माहिती द्यायची आहे. एक तर कधीही शासनाने किंवा कुठलेही मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील विभागाची मंत्री म्हणून मी असेल किंवा मंत्रिमंडळातील इतर मंत्री असतील, कुणीही त्यांच्याकडून परत पैसे घेण्याच्या संदर्भातला आजपर्यंत एकदा सुद्धा किंवा फौजदारी गुन्हे किंवा त्यांच्याकडून परत आपण खात्यातनं पैसे या ठिकाणी निवडणुकीनंतर घेणार अशा पद्धतीची कुठलीही स्टेटमेंट आजपर्यंत आलेली त्या ठिकाणी नाहीये. एक दुसरी महत्वाची गोष्ट, आपण ज्या वेळेला हे निकष जाहीर केले त्याच वेळेला आपण सेल्फ डिक्लेरेशन जे आहे, मी पूर्ण उत्तर देते त्याच्यानंतर मला पूर्ण उत्तर घेऊन दे, त्याच्यानंतर पण बसा मंत्री महोदय, उत्तर झाल्यानंतर आपल्याला संधी देतो मी, काय हरकत आहे ऐकून घेतो. आपण विचारलेल्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर देताय, आपण जरा बसून घ्या. चुकीचं असेल तर काढून टाकेल, आपण बसा, त्यांना ऐकून घ्या जरा. बसा बसा मंत्री महोदय, माझं जर खाली बसा. शासनाकडे किंवा मंत्री विभागाच्या मंत्री आहेत, त्यांचं उत्तर ऐकून घ्या जरा. आपण विभागाकडे किंवा शासनाकडे फ्रॉड काही हे झालेल्या ज्या वेळेला तक्रारी आलेल्या आहेत त्यावेळेला त्यांच्यावर योग्य ती कारवाई केलेली जाईल. अशा ज्याचा उल्लेख चित्राताईंनी सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी केला की एक आधार कार्डच्या ह्याच्यावर 10 अर्ज भरले गेले किंवा एक बँकच्या खात्याच्या ह्याच्यावर 7-8 भरले गेले. अशा पद्धतीच्या ज्या वेळेला तक्रारी प्राप्त होतात त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. अशा पद्धतीची स्टेटमेंट विभागाकडून किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री किंवा मंत्री म्हणून आमच्याकडनं देण्यात आली. पण निकष जे आहेत ते सुरुवातीला जे होते तेच आता आहेत. सेल्फ डिक्लेरेशन आपण त्या फॉर्म मध्ये ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे कुठलीही लाभार्थी महिला जी या ठिकाणी अर्ज भरते ती इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाहीये असं सेल्फ डिक्लेरेशन तिने करणं आहे. हे निकष सुरुवातीपासूनच ते पोर्टलवर किंवा ऍपवर जो फॉर्म उपलब्ध करून दिलेला होता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नमूद केलेले होते. या व्यतिरिक्त सन्मान्य सदस्य महोदयांना, सभापती महोदय, आपल्या माध्यमातून मी माहिती देते. ऑगस्ट महिन्यामध्ये जवळपास 2,68,00,000 अर्ज आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झाले. त्याच्यातले 2,52,00,000 अर्ज विभागाने त्या ठिकाणी अप्रूव्ह केलेले आहेत. याचा अर्थ असा की स्क्रुटिनी करूनच ते अर्ज त्या ठिकाणी पात्र केलेले आहेत. कुठेही स्क्रुटिनी केल्याशिवाय त्या ठिकाणी ते अर्ज हे त्या ठिकाणी स्वीकारले गेलेले नाहीयेत. एक सप्टेंबर महिन्यामध्ये 2,53,00,000 त्या ठिकाणी अर्ज प्राप्त झाले. त्याच्यापैकी अप्रूव्ड अर्ज हे 2,41,40,00,000 आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये 2,63,00,000 अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झाले. त्यापैकी 2,54,00,000 इतके अर्ज त्या ठिकाणी अप्रूव्ड हे विभागाने केलेले आहेत. मी मगाशी सुद्धा सुरुवातीला माहिती दिली की वेगवेगळे जे विभाग आहेत, संजय गांधी निराधार योजना असेल, नमो शेतकरी असेल, त्याचबरोबर परिवहन विभाग असेल, इतर काही विभाग जे आहेत वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेणारे, या विभागाचा जो डेटा आहे तो परस्पर कुठलाही विभाग ऍक्सेस करत नसतं. त्याच्यामुळे त्याला यायला हा कालावधी निश्चितपणाने लागत असतो. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये आचारसंहितेचा कालावधी होता, त्यावेळेला ही स्क्रुटिनीची प्रक्रिया ही संपूर्णपणाने बंद होती. त्याच्यामुळे आता जशा जानेवारी महिन्यापासून आम्ही ही प्रक्रिया किंवा
त्या संबंधित विभागाकडून हा डेटा प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे. त्या पद्धतीनं त्या संदर्भातली कारवाई ही केली जात आहे. आणि या व्यतिरिक्त 65 वयोगटाच्या पुढे जे त्या ठिकाणी वयोमर्यादाचे जाणार आहेत ते ऑटोमॅटिकली दर महिन्याला ती संख्या जी आहे ही कमी होत राहणार आहे आणि ती बाय डिफॉल्ट होत राहणार आहे. त्यामुळे त्याच्यात कुठेही आधी काही केलेलं आहे निवडणुकीच्या नंतर काही केलेलं आहे अशा पद्धतीचं नाहीये. जी आकडेवारी आपण म्हणताय की 50 लाख कमी होणार आहेत, 40 लाख कमी होणार आहेत, या वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत. विभागाने अशा पद्धतीची कुठलीही आकडेवारी आजपर्यंत जाहीर केलेली नाहीये. भाई जगताप बोला. 28 जून लक्षवेधीचं नाव आहे त्यांचं. आभारी आहे आपला, आभारी आहे. माझं पण आहे. सभापती महोदय, देतो ना शेवटी तुम्हाला. सभापती महोदय तुम्ही बोलले म्हणजे मग शेवटच होईल ते, त्याच्यामुळे तुम्हाला शेवटी संधी देतोय. म्हणून साठी इतर सदस्यांना काय बोल, त्यामुळे तुम्हाला संधी देतो शेवटी. सभापती महोदय, महाजन साहेब आपण जागेवर बसा जरा. सभापती नाही, मला असं वाटतं की आपल्याला दोन सभापती महोदय महाजन काकांना विनंती आहे माझी ती आमची ताई ती कोकणातली आहे, ती सक्षम आहे आणि तिचा प्रवास हा राज्यमंत्र्यापासून इथपर्यंत आहे, ती सक्षम आहे. अर्थात हो 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 आणि त्यामुळे ती इतकी सक्षम असताना काकांनी मदत करण्याची आवश्यकता नाही. सभापती महोदय, महत्वाचा विषय आहे की इथे बोलत असताना आमच्या भगिनीने मुलीने एक वाक्य वापरलं, त्याचा खुलासा आणि मग प्रश्न की 3,000 कसे देणार, 3,000 काँग्रेस कसं देणार होतं किंवा आमच्या वचननाम्यामध्ये कसं देणार होतं, अशा पद्धतीचं वक्तव्य झालं. 1,500 जर आता तुम्ही आक्षेप घेत असाल तर 3,000 कसे, असा हा तो प्रश्न होता. प्रश्न योग्य होता. आपल्या फक्त माहिती करता, या राज्यामध्ये ही पहिली योजना नाही. या देशामध्ये कर्नाटक सरकारने 3,000ची महालक्ष्मी योजना गेली 2 वर्ष सातत्याने असले कसले प्रश्न न उपस्थित होता सुरू आहे. राजस्थान सरकारने अशा पद्धतीने गेली 4 वर्ष ही योजना अगदी निर्वेद सुरू आहे आणि ती सुद्धा काँग्रेसच्या काळामध्ये झालेली. छत्तीसगडमध्ये सुद्धा ही योजना अशाच पद्धतीने गेली 5 वर्ष सुरू आहे. सांगण्याचा काय प्रयत्न समजून तर घ्या, पाहिलं तर बसून जातो. शेवटी तुम्हाला जेवढी चिंता आहे तेवढी आम्हाला भगिनींची आम्हालाही चिंता आहे. फक्त त्या आपल्या प्रक्रियेमध्ये कुठल्या भगिनीचं नुकसान होऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी काय आमचं म्हणणं असणार? निवडणुका येतील, निवडणुका जातील, त्या पद्धतीने होत राहील. प्रश्न असा आहे नाही, प्रश्नाच्या पार्श्वभूमी यासाठी कारण याच्यावर चर्चा झाली, नाहीतर मी बोललोच नसतो. आणि म्हणून देशाच्या 5 राज्यांमध्ये ही योजना, वाघताईंना सांगू इच्छितो कारण त्यांनी तो प्रश्न विचारला होता. देशाच्या 5 राज्यांमध्ये ही योजना गेली 4-5 वर्ष 2-3 वर्ष सुरू आहे. आणि चालेल ना भगिनींना नाही राबवली. तेलंगणामध्ये राबवली नव्हती, ती सुद्धा झाली. मध्य प्रदेशला बंद पडली, त्याचं काय बोलतच नाही तुम्ही. आणि म्हणून सदस्यांनी शांतता ठेवा जरा. बंद आहे. आपण आपल्या राज्याचं एक काम करा तुम्ही, आपण श्रीकांत भारती खाली बसा, आपसात बोलू नका. त्या उत्तर द्यायला सक्षम आहे. मी पहिलंही सांगितलं, जिथे जागेवर बसून बोलू नका कृपया. उलट त्यांना संधी मिळेल मला सोलून काढायचं. तुम्ही का मध्ये काका लोक कशाला उतरताय? आणि तुम्ही भाऊ सुद्धा तुम्ही नका करू. ती आहे तुम्ही कोकणातल्या, ती कोकणातली आहे, सक्षम आहे. माझी फक्त ह्या योजनेच्या बाबतीमध्ये माझं मालकांचा प्रॉब्लेम आहे. तिथे मालकांचा प्रॉब्लेम आहे. पालक हा विषय वेगळा आहे. मालकांचा प्रॉब्लेम तो आपल्या जागी राहू द्या. नाही, काहीच विषयांतर नाही याच्यामध्ये, काही विषयांतर नाही.
आपण एक समिती निर्माण केली, कारण आपण सांगत असताना मंत्री महोदय वारंवार आपण एक सांगताय, योजना आतापर्यंतच्या जेवढ्या योजना आल्या त्याचे निकष आहेत आणि त्या कशा कार्यान्वित होतील त्याची सुद्धा आपल्याकडे प्रोसेस आहे. म्हणजे ह्याच योजनेसाठी काही वेगळी प्रोसेस केली असं नाही, तर केली. कारण अशा पद्धतीने अशासकीय समिती आणि त्या पद्धतीने मग कलेक्टर असतील, आमदार असतील, हे आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिलेच वेळ झालेला आहे. आणि या समितीने मान्यता दिली, समितीने स्क्रुटिनी करून ज्यांना मान्यता दिली मग त्या पात्र कसे होतात, हा साधा प्रश्न नाही का? कारण तुम्ही तो रायडर बसवला कायद्याने आणि तो प्रश्न विचारा. 1 तासामध्ये 2च लक्षवेधी झाल्यात. आपल्या कामकाजामध्ये 8 लक्षवेधी आहेत आणि अनेक जणांचे निरोप आहेत की मध्यंतर कधी आहे. माझं म्हणणं, त्यामुळं मला असं वाटतं सभापती महोदय, आपण जरा प्रश्न विचारले तर मंत्री महोदय उत्तर देतील. सभापती महोदय, माझे प्रश्न त्या संबंधी जे आतापर्यंत वक्तव्य झालं त्याच्यातनं जे काय, कारण वारंवार वक्तव्य असं होतंय की अपात्र त्यांना मिळणार की नाही, ज्या लोकांनी जास्तचे फॉर्म भरले किंवा आधार कार्ड निगडित वगैरे वगैरे सगळ्या ज्या आपले कायदे सगळे आहेतच, काय नवीन काहीच नाही. आणि या कमिटीचं कामच होतं ते, त्याची स्क्रुटिनी करून इतका आकडा आहे मग ही समिती कशासाठी केली? मग या समितीने मान्य केलेला जो आकडा आहे त्याच्यामध्ये तू तर काय विचारूच नकोस. माझा साधा प्रश्न आहे तो असा की ह्या ज्या भगिनी आहेत, या ज्यांना अपात्र म्हणून ठरवण्यात आलेलं आहे, मी त्या ह्याच्यात जाणार नाही. कोणी काय सांगितलं, कोणी काय धमक्या दिलं, मी जाणार नाही. कारण ते राजकीय होतं, ते राजकीय होत असेल त्यावेळेला आमच्याकडनं झालं असेल, तुमच्याकडनं झालं असेल. पण ज्या समितीने जो आकडा नियोजित केला त्या सगळ्या भगिनींना याचे फायदे मिळतील का, हा नंबर 1. आपण 2 गोष्टी सांगितल्या, 2 गोष्टी अशा 65 वर्षाचा ऑटोमॅटिकली निघून जाईल, पण 21 वर्षाचे ऍड होऊन पण जातील ना. दोन्ही गोष्टी आहेत, एकच बाजू नाही होणार. सफिक्स प्रिफिक्स दोन्ही गोष्टी आहेत, जशा त्या निघून जातील तशा 21 वर्षाच्या ऍड सुद्धा होऊन जातील. आणि म्हणून हा आकडा ज्या पद्धतीने सांगितला जातोय तो आकडा भ्रमिष्ट करण्यासारखा आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की आपल्याला आठवत असेल, अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहित करण्यासाठी 50 रुपये त्यांना याचा प्रोत्साहन भत्ता म्हणून त्यांना देण्यात आला. माझा आपल्याला एक प्रश्न असा आहे, अंगणवाडी सेविकांनी असे अर्ज केलेल्या अंगणवाडी सेविकांचा आकडा किती आहे आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी 50 रुपयाचा जो भत्ता त्याने आपण जाहीर केला होता तो आपण आतापर्यंत मिळालेला नाही त्यांना, अशी माहिती आहे माझी. त्या बाबतीमध्ये वस्तुस्थितीचं कथन करा. वेगळा नाही रे. सन्मान्य सभापती महोदय, आपल्या माध्यमातून सन्मान्य वरिष्ठ सदस्यांना मी या ठिकाणी माहिती देऊ इच्छिते की कुठलीही पात्र निकषामध्ये, संपूर्ण निकषामध्ये पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणीवर सरकार किंवा विभाग हे अन्याय होऊन देणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं कुठलीही जी पात्र महिला आहे सगळ्या निकषांमध्ये बसणारी, त्याच्यावर अन्याय हा निश्चितपणाने होणार नाही. मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सांगते, ज्या वेळेला ही योजना घोषित केली त्यावेळेला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रत्येक पात्र फॉर्मच्या मागे 50 रुपयाचं इन्सेंटिव्ह आपण घोषित केलेलं होतं. आणि त्यानुसार जवळपास 31 कोटी 33 लक्ष इतका निधी जो आहे तो विभागाकडून वितरित करण्यात आलेला आहे. आणि त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या सुद्धा जे महिला व बालविकास अधिकारी आहेत त्यांच्याकडे तो निधी हा वितरित करण्यात आलेला असून त्यांच्याकडे तो उपलब्ध आहे. जवळपास 6 ते 7 जिल्ह्यांनी तो अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर थेट लाभ इन्सेंटिव्हचा देण्याची सुद्धा त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. याच्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी पात्र आणि अपात्र फॉर्म किती भरलेले आहेत या डेटाचं व्हेरिफिकेशन केल्याशिवाय त्यांना सरसकट त्याचा इन्सेंटिव्ह जो आहे तो आपण देऊ शकत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्या अकाउंटला तो निधी जरी उपलब्ध झालेला असेल, जसं जसं ते व्हेरिफिकेशन त्यांनी किती फॉर्म्स भरलेले आहेत, किती त्याच्यातले पात्र ठरलेले आहेत, जसं जसं ते होत जाईल तसं तसं त्यांना ते उपलब्ध, निधीची कमतरता नाहीये, निधी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. जवळपास माझ्याकडे 6-7 जिल्ह्यांचा डेटा सुद्धा आहे ज्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. त्यामुळे कुठलीही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ज्यांनी त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना लाभ दिलेला आहे त्यांच्यावर सुद्धा इन्सेंटिव्हच्या बाबतीमध्ये अन्याय होणार नाही. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.